एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी 1568 सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। गेल्या 2 महिन्यापासून शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद होती। त्यामुळे सिन्नरच्या व्यापारी वर्गात संभ्रम अवस्था निर्माण झाल्याने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सत्ताधारी नगरसेवकांनी तहसीलदार यांची भेट घेत नियमात शिथिलता करण्याची मागणी केली होती। त्याची दखल घेत शासनाने 22 मे पासून नॉन रेड झोनमधील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शासनाचे नगराध्यक्ष किरण डगळे यांनी आभार मानले। मागील 2 महिन्यापासून देशामध्ये कोरोनाचं संकट असल्यामुळे लॉकडाऊन झालं होतं आणि या लॉकडाऊनमुळे सिन्नर शहर तालुक्यातील अत्यावश्यक दुकान सोडून इतर सर्व दुकान बंद होती। शेवट माणसांनी जवळपास 30-35 दिवस सर्व ॲडजस्ट केलं आणि असं वाटायला लागलं दुकानदारांनाही की आता आपल्याला थोडी परवानगी देणे गरजेचे, सूट देणे गरजेचे। त्या अनुषंगाने सर्व व्यापारी वर्ग माजी आमदार राजाभाऊजी वाजे यांना भेटले, नगरपालिकेत पण येऊन गेले। मग त्या अनुषंगाने मी असेल, आमचे गटनेते हेमंतनाना वाजे असेल, उपनगराध्यक्ष गोविंदरावजी लोखंडे असेल, प्रमोद काका चोपे असेल, शैलेजी नाईक असेल, आम्ही सर्वजण 10 दिवसापूर्वी तहसीलदार साहेबांशी बोलल्या संदर्भात आमची माहिती दिली की आपण शहरासाठी आपण खूप सर्वजण चांगलं काम करत आहोत आणि काम करत असताना हा जो व्यापारी वर्ग आहे यांना पण थोडी सूट दिली, 2-2 दिवसाच्या गॅपने दिलं, नक्कीच यात चांगला मार्ग निघू शकेल। परंतु सिन्नर शहर हे रेड झोन असल्यामुळे त्यात बदल करता आला नाही। परंतु काल राज मॅडम असेल, सर्व प्रशासकीय अधिकारी असेल यांच्यासोबत मी या सर्व गोष्टींची पुन्हा चर्चा केली आणि त्याच वेळेस माझे आमदार राजाभाऊजी वाजे यांनी फोन करून मॅडमला विनंती केली की शेवट आपल्या स्तरावर तालुक्याच्या प्रशासनाला आम्ही विनंती करतोय की थोड्या प्रमाणात सवलत देऊन दुकान चालू करावं आणि त्याचा फायदा नक्कीच सिन्नर शहरातल्या लोकांना होईल आणि प्रशासनाला कुठला ताण होणार नाही याची जबाबदारी आम्ही सर्व घेऊ। आणि त्याच अनुषंगाने बघितलं गेलं तर काल संध्याकाळी शासनाच्या मार्फत GR पण आला। 22 तारखेपासून सिन्नर शहर आणि सिन्नर तालुका हे दोन्हीही नॉन रेड झोनमध्ये असल्यामुळे सर्व दुकान चालू होणार आहे। नक्कीच आमच्यासाठी पण एक चांगली गोष्ट होती। ज्या गोष्टीसाठी मागील 15-20 दिवसापासून आम्ही झटकत होतो ती गोष्ट मुख्यमंत्री उद्धव साहेबजी ठाकरे यांच्या सर्वांच्या लक्षात आली असेल आणि त्यांनी हा निर्णय घेतला आहे। तसं सिन्नर शहर तालुक्यासाठी जनसेवक राजाभाऊ वाजे म्हणून जे काम करत आहेत तसेच या महाराष्ट्रासाठी शिवसेनेचे शिलेदार मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे करत आहेत। नक्कीच या सर्वांचे मी आभार मानतो आणि शासनाने दिलेल्या या दिलासामुळे त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो। पण हे करत असताना नागरिकांना मी प्रामाणिकपणे विनंती करेन की आपण सोशल डिस्टन्सिंग सेवा, मास्कचा वापर करा, तुम्हाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, व्यापारी वर्गांनी हे सर्व फॉलो करा। शेवट आपल्याला या कोरोनाशी लढत द्यायची, आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत, सर्वांनी लढत देऊ आणि नक्कीच यातून आपण सर्वांना फायदा होईल असं मला वाटतं। जय हिंद, जय महाराष्ट्र।